नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे BMCमध्ये जी पदभरतीची जाहिरात आलेली आहे, कार्यकारी सहाय्यक. त्याचे पूर्वीचे नाव होतं लिपिक. त्याचं नाव बदलून यांनी काय केलं, की कार्यकारी सहाय्यक केलेलं आहे. त्याची 1846 पदांची जी जाहिरात आहे, ती कंप्लीट जाहिरात आलेली आहे. लक्षात घ्या, की कंप्लीट जाहिरात आलेली आहे. तर ही जी परीक्षा घेणार आहे, ती TCS घेणार आहे. लक्षात घ्या, TCS घेणार आहे आणि याची वेतन श्रेणी आहे बघा 25,500 ते 81,100 एवढी केलेली आहे. पहिली होती 19,500 होती. ती डायरेक्ट यांनी काय केलं, की 25,500 वाढवलेली आहे. M15 ची जी वेतन श्रेणी आहे. 6 ते 7 वर्ष लागतात या वेतन श्रेणीला वाढ होत होत येताना 25,500 पर्यंत येणार आहे. त्यांनी वेतन श्रेणी डायरेक्ट वाढवलेल्या आहेत. पद आहेत 1846 पद आहेत. आता बघा कॅटेगरीनुसार बघितलं तर एस-टीसाठी 142 पद आहेत. एस-टीसाठी 150 पद आहेत. VJAसाठी 49 पदं. NTBसाठी 54 पदं, NTCसाठी 39 पदं, NTDसाठी 38 पदं, 46 पदं, SBCसाठी 452 पदं, OBCसाठी 185 पदं, EWS 185 पदं, SEBC ओपनसाठी 506 पदं, टोटल 1846 पदं ही भरली जाणार आहेत. आता त्याच्यानंतर जर गेलो आपण पुढे, तर हे दिव्यांगासाठी आरक्षणासंदर्भात माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा फीस जर बघितली तर फीस जी आहे ती ₹1000 ओपनसाठी राहणार आहे आणि बाकीच्यांसाठी राहणार आहे ती ₹900 राहणार आहे फीस. जर पाहिलं तर फीससाठी हे दिलेलं आहे. महिलांसाठी 30% आरक्षण आहे, माजी सैनिकसाठी 15% आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त 5% आरक्षण, हॉरिझॉन्टल आरक्षण आहे ते, भूकंपासाठी 2%, खेळाडूसाठी 5% आरक्षण देण्यात आलेलं आहे. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 10% आरक्षण आहे, अनाथांसाठी 1% आरक्षण हे दिलेलं आहे. दिव्यांगासाठी 4% आरक्षण हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर एस-सी-बी-सीमध्ये 10% दिलेलं आहे. EWSमध्ये 10% आरक्षित पदं ही ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता काय आहे? त्याच्यासाठी बघा तुम्हाला 10वी आणि 12वी तुम्ही जर बघितलं तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ओके तुम्हाला पाहिजे असेल. त्याच्यानंतर तुमची जी पदवी जी पाहिजे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी आणि तत्सम शाखाचा पदवीधर उमेदवार असावा. त्याच्यानंतर पहिल्या प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण असायला पाहिजे. तुम्ही म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये असायला पाहिजे किंवा तुमची जर डिग्री असेल लक्षात घ्या कुठलीही डिग्री असेल तुम्ही लक्षात घ्या डिग्री असेल आणि त्याच्यामध्ये कमी 45% गुण असेल तर तुम्ही आवश्यक आहे तुम्ही असू शकाल. हां. त्याच्यानंतर तुमची जर ग्रेडिंग सिस्टम असेल तर तुम्हाला काय की 7 पॉइंटर ग्रेड असणं आवश्यक आहे. 10 पॉइंटरचं ग्रेडिंग सिस्टम असेल, आता इथे 7 पॉइंटर असेल तर 10 पॉइंटर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यानुसार करेल. आता त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे त्यांनी, की जर तुम्हाला फॉर्म्युला काय दिला तर ह्या फॉर्म्युला दिला आहे त्याच्यानुसार तुमचे मार्क काढायचे आहेत. त्याच्यानंतर तुमची जर बघितलं तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तसेच उच्च परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये 100 गुणाचा मराठी आणि इंग्लिश विषय तुम्हाला आवश्यक असणार आहेत. त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिशची तुम्हाला टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट ही कंपल्सरी टायपिंग लागणारच लागणार आहे. त्याच्यानंतर MSCIT कंपल्सरी तुम्हाला आवश्यक असणार आहे. लक्षात घ्या. कंपल्सरी आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ओके. जर तुमच्याकडे आता इथं काय केलं की हे अपंग उमेदवाराला दिलेलं आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही शासन सेवक जर असेल अपंग उमेदवार त्यांना 2 वर्षाच्या कालावधीत आणि 2 संधीत तुम्हाला काय करेल की मराठी ट्रान्सलेशन हे करणे आवश्यक असणार आहे. तुम्हाला मराठी आहे किंवा इंग्लिशची आवश्यक असणार आहे. 2 संधीमध्ये 2 वर्षामध्ये तुम्हाला देणे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं अनाथाच्या बाबतीतही तसंच आहे. तुम्हाला 2 वर्षामध्ये 2 संधी तुम्हाला काय करणं की हे सर्टिफिकेट देणं आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतरनं पुढची वयोमर्यादा बघितली तर ओपनसाठी जर बघितली तर ही आहे 18 वर्ष ते 38 वर्ष. त्याच्यानंतरनं मागासवर्गीयसाठी आहे ते आहे 18 वर्ष कमीत कमी आणि 43 वर्ष जास्तीत जास्त. माजी सैनिकसाठी 18 वर्ष आणि त्याच्यानंतरनं सेनाचा कालावधी प्लस 3 वर्ष असा पकडून मॅक्सिमम तुम्हाला 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकाल. भूकंपग्रस्तासाठी 45 वर्ष मॅक्सिमम असणार आहे. त्याच्यानंतर खेळाडूसाठी 43 वर्ष कंपल्सरी असणार आहे. अंशकालीन बेरोजगारासाठी 55 वर्ष. दिव्यांग उमेदवारासाठी जर बघितलं तर हे 45 वर्ष असणार आहे. अनाथासाठी मॅक्सिमम सांगता 45 वर्ष. स्वातंत्र्य सैनिकांसाठी 45 वर्ष असणार आहे. हे त्यांनी दिलेलं आहे. वेळेसाठी मॅक्सिमम एज किती आहे ते. त्याच्यानंतरनं आता तुम्हाला हे दिले परीक्षा तर मराठी आणि व्याकरण दिलंय. मराठी आणि भाषा आणि व्याकरण हे 25 प्रश्न 50 मार्क. इंग्लिशचे 25 प्रश्न 50 मार्क.
सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 मार्क, असे 100 प्रश्न 200 गुण असणार आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये कमीत कमी 50% 45% गुण, म्हणजे टोटल तुम्ही 90 गुण जर असाल तर तुम्ही काय होईल की ह्यासाठी क्वालिफाय व्हाल. ओके. त्याच्यानंतर पुढे गेलं. हां. आणि एकाच दिवशी जर पेपर असेल, एका सत्रामध्ये झाला तर तुमचं एकापेक्षा जास्त झालं तर तुमचं नॉर्मलायझेशन मेथड होणार आहे. नॉर्मलायझेशन होणार आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला या पोर्टलवरती करता लागणार आहे. तर आजपासून फॉर्म सुरू होणार आहे ते 9/9/2024 रात्री 12 वाजेपर्यंत हे फॉर्म राहणार आहेत. ₹1000 आणि ₹900 फीज असणार आहे ही. ओके. तर ही माहिती होती सध्याची. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.